सगळ्यात पहिलं म्हणजे आपण शेगाव संस्थानाची स्थापना कशी झाली त्याविषयी माहिती समजून घेऊ. श्री गजानन महाराज संस्थानाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गजानन महाराजांच्या समक्ष इसवी सन 1908 मध्ये त्यांच्या दैवी अनुग्रहाने हे संस्थान स्थापन झाले. गजानन महाराजांनी आपल्या दिव्य योग सामर्थ्याने स्वसमाधी काळ आणि स्थळाचं पूर्वानुमान आधीच सांगितलं होतं. या जागी राहील हे महाराजांचे उद्गार सूचक होते आणि महाराजांच्या परमभक्ताद्वारा शेगाव इथल्याच कैलासवासी नारायण कडताजी पाटील यांच्या अडत दुकानावर महाराजांचे भक्त, गावकरी आणि तिथले व्यापारी यांची एक संयुक्त सभा झाली आणि तेव्हाच गजानन महाराजांच्या समक्षच संस्थानाच्या स्थापनेचा शुभारंभ झाला असं म्हटलं जातं. पाडेगाव बाळापूर परिसरामधून काळा दगड आणून कलाकुसर करून पूर्ण मंदिराची निर्मिती नागपूरचे शिल्पकार किसन मिस्त्री आणि खंडू मिस्त्री यांनी केली आणि नंतर पुढे समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त संगमरवरी पाषाणात मंदिराचं नूतनीकरण आणि रुंदीकरणही करण्यात आलं होतं. तेव्हा पार पडलेल्या विश्वस्त सभेत गजानन महाराजांनी काही नियम घालून दिले होते आणि तेच नियम, तीच आचारसंहिता शेगाव संस्थानातर्फे आजही अंमलात आणण्यात येते. या घालून दिलेल्या नियमांचा उल्लेख गजानन विजय या ग्रंथात करून ठेवण्यात आलेला आहे. हे नियम कोणते होते तर श्रींचे अंगास कोणीही स्पर्श करू नये, स्त्रियांनी पश्चिम द्वार आणि पुरुषांनी पूर्व द्वारामधून दर्शनासाठी प्रवेश करावा, स्त्रियांनी मठात रात्री थांबू नये आणि इतरांनी 3 दिवसांच्या वर थांबू नये, पैशाला स्पर्श करू नका, पैशाचा संचय होऊ देऊ नका, यात्रा थांबू देऊ नका, इथे येणाऱ्या भक्तांसाठी पाणी पाजण्यास एका सेवकाची नियुक्ती करावी, त्याला 3 रुपये मानधन द्यावं, प्रसिद्धी करू नये असे हे नियम आहेत. आणि स्थापनेपासून आजपर्यंत कोणत्याही विश्वस्तांचं दुमत न होता इथले सगळे ठराव एकमताने मंजूर झालेले आहेत. गजानन महाराजांनी इथे गुरु, शिष्य आणि गादी परंपरा ठेवली नाही. इथे फक्त सेवेचीच परंपरा आहे. ज्या कोणाला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल किंवा नैवेद्य दाखवायचा असेल त्यांनी स्त्री असो किंवा पुरुष असो बाहेरून दर्शन घ्यावं किंवा नैवेद्य बाहेरूनच दाखवावा. आतमध्ये कोणी जाऊ नये हा नियम तेव्हापासूनच पाळला जात आहे. या संस्थानातर्फे प्रामुख्याने श्री प्रगट दिन, श्रीरामनवमी, पुण्यतिथी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात. तसंच संतांचे, देवांचे उत्सव, जयंती, पुण्यतिथी उत्सव, नवरात्रोत्सव, जन्माष्टमी, श्रीमद भागवत सप्ताह, अधिक मास, श्रावण मास असे अनेक उत्सव सुद्धा या संस्थानातर्फे साजरे करण्यात येतात. साधारणतः पाहायचं झालं तर वर्षातून 200 कीर्तनं, 365 प्रवचनं, नैमित्तिक 40 प्रवचनं, शिवाय अधिक मास आणि श्रावण मासात संपूर्ण महिनाभर कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम इथे साजरे होतात. संस्थानातर्फे रोजचं वेळापत्रक सुद्धा भाविक आणि कार्यस्थांसाठी नेमून देण्यात आलेलं आहे. पहाटे 5 वाजता समाधी मंदिर आणि श्रीराम मंदिर दर्शनासाठी उघडलं जातं. त्यानंतर 5:30 वाजता काकड आरती होते. 5:30 ते 7:30 या वेळात रुद्र सूक्त, सरस्वती सूक्त, मन्यू सूक्त, सौर सूक्त, 121 अथर्व शीर्षांची आवर्तनं, नैवेद्य आणि पंचारती पार पडते. 11 वाजता आरती आणि महानैवेद्य होतो. दुपारी 4 ते 5 वाजता ज्ञानेश्वरीचं प्रवचन पार पडतं. संध्याकाळी 5 ते 6 वाजता हरिपाठ, सूर्यास्ताला पुन्हा पूजा आरती आणि महानैवेद्य पार पडतो. रात्री 8 ते 10 वेळेत भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि रात्री 9:30 वाजता पंचोपचार पूजा आणि शेजारती पार पडते. मुख्य म्हणजे इथला महाप्रसाद हा भाविकांसाठी विनामूल्य असतो. पण संस्थानाचं कार्य हे फक्त नैवेद्य आणि महाप्रसादापुरतं मर्यादित नाही, तर अनेक स्तरावर संस्थानाकडून सामाजिक कार्य पार पडतं. परंतु त्याची कधी वाच्यता केली जात नाही असंही सांगितलं जातं. या संस्थानाचं कार्य आध्यात्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक स्वरूपात पार पडतं. आध्यात्मिक कार्य सांगायचं झालं तर संत वाङ्मयातील तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून या संस्थानातर्फे शिक्षण संस्था चालवली जाते. संस्थानातर्फे धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा आयोजित केला जातो. वारकरी शिक्षण शिबिरं आणि धार्मिक आध्यात्मिक शिबिरं भरवली जातात. शैक्षणिक कार्य सांगायचं म्हणजे संस्थानाच्या शैक्षणिक सेवा कार्याअंतर्गत इसवी सन 1983 साली श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली. 72 एकरांहून अधिक परिसरात या महाविद्यालयाची स्थापना झाली आहे. तसंच शहरातल्या विद्यार्थ्यांच्या तोडीने ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनीही शैक्षणिक प्रगती करावी या उद्दिष्टाने संस्थानाच्या अधिपत्याखाली श्री गजानन शिक्षण संस्थेची 1 जुलै 1986 रोजी नर्सरी ते 12वी पर्यंत इंग्रजी माध्यमातील शैक्षणिक सेवा शेगाव इथे सुरू केली. एकूण 2959 विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. तसंच या संस्थानातर्फे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाकरता शैक्षणिक मदत पुरवली जाते. वैद्यकीय कार्य सांगायचं तर मंदिराच्या आवारात जी भव्य वास्तू आहे त्यावरच्या मजल्यावर होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी हे 3ही प्रकारचे औषधालय विभाग संस्थानाने उघडले असून तिथे अपंग युनिट, फिजिओथेरपी, पॅथॉलॉजी विभागही आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून त्यांच्याद्वारे गरीब रुग्णांना तपासणं, औषध, इंजेक्शन आणि सलाईन देणं अशा अनेक सेवा संस्थान करतं. सामाजिक कार्य सांगायचं तर भक्तांना हिवाळ्यात गरम पाण्याची विनामूल्य व्यवस्था करणं, दिवाळी सणानिमित्त ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सातपुडा परिसरातल्या आदिवासी बांधवांसाठी दरवर्षी नवीन कपड्यांचं आणि अन्नाचं वाटपही संस्थानातर्फे त्यांच्या भागात जाऊन करण्यात येतं असं म्हटलं जातं. आता या संस्थानाबाबतचा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथली व्हॉलेंटिअरिंग सर्व्हिस आणि सिस्टीम कशी असते, कशी चालते. मुळात व्हॉलेंटिअर्स पैसे घेत नाहीत तर मग त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो असा आपल्याला प्रश्न पडतो. पण त्याची सुद्धा एक सिस्टीम आहे. या व्हॉलेंटिअर्स मध्ये दोन गट असतात. एक गट असतो शॉर्ट टर्म व्हॉलेंटिअर्सचा आणि दुसरा गट असतो लॉंग टर्म व्हॉलेंटिअर्सचा. आता संस्थानातर्फे आयोजित केलेला कुठला मोठा उत्सव जेव्हा असतो त्यावेळी नेहमीपेक्षा अधिक व्हॉलेंटिअर्सची गरज भासू शकते आणि अशा वेळीच मदत कार्यासाठी शॉर्ट टर्म व्हॉलेंटिअर्स नेमले जातात. या डॉक्टर्स, इंजिनियर्स, IT वाले अशा मोठमोठ्या पदावर असणाऱ्या सगळ्यांचा समावेश असतो आणि त्यांना कधीच मानधनाची अपेक्षा नसते. शॉर्ट टर्म व्हॉलेंटिअरिंग करणारी सगळी लोक ही स्वेच्छेने आपली सेवा पार पाडतात. शॉर्ट टर्म व्हॉलेंटिअरिंगसाठी नाव नोंदवावं लागतं आणि यासाठी कायम वेटिंग असते असं सुद्धा सांगण्यात येतं. शॉर्ट टर्म व्हॉलेंटिअरिंग कमी कालावधीपुरतं मर्यादित असतं आणि विनामूल्य केलं जातं. दुसरं आहे ते लॉंग टर्म व्हॉलेंटिअरिंग. या प्रकारात सेवेकऱ्याला काही महिने, 6 महिने किंवा वर्षभर व्हॉलेंटिअरिंग करता येतं. अशा वेळी सेवेकऱ्याच्या कुटुंबाची जबाबदारी संस्थान सांभाळतं. सेवेकऱ्याच्या कुटुंबाला संस्थेतर्फे अन्नधान्य आणि योग्य मानधन घरपोच पुरवलं जातं. तर काही व्हॉलेंटिअर्स म्हणजे तिथले पूर्ण वेळ कर्मचारी असतात ज्यांना संस्थांच्या कामाचा दर महिन्याला पगार दिला जातो. आज शेगाव संस्थानाचं नाव फक्त भारतात नाही तर इतर देशातही घेतलं जातं. शिस्त, काटेकोरपणा, सुव्यवस्था आणि शांतता पाळण्याच्या बाबतीत इतर कोणीही शेगाव संस्थानाचा हात धरू शकत नाही एवढं खरं.